तासाभराचा प्रवास करत आहे ना दादा डायरेक्ट कुंभकर्णासारखा झोपला होता. दादाले म्हणलं उठात नाही तर तुम्हाला पाहून ड्रायव्हर बी झोपून जाईल. तर रामराम मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉग मध्ये. आज आहे ना भाऊ तुमचा भाऊ निघाला होता बुलढाण्यात आल्या पहिले तर लॉन्ड्रीवर आलो आणि तिथून आहे ना आपला ड्रेस घेऊन डायरेक्ट आलो ताईच्या घरी. पहिले तर मस्त एक चहा घेतला आणि आपली बॅग भरून आहे ना गाडीत टाकून घेतल्या आणि लगेच निघालो आत्याच्या गावाले. आता आत्याच्या गावाले दरवेळेस खाली हात थोडी ना जाता येतं म्हणून गाडी स्वीट मार्टवर थांबवली आणि तिथून पार्सल घेऊन डायरेक्ट येऊन पोहोचलो मावऱ्यात आल्यावर आहे ना परत एकदा नाश्ता आणि कोल्ड्रिंक घेतलं आणि डायरेक्ट आत्याच्या घरी आलो. आता हे पाहुण्यासाठी आणलं होतं पण त्यावर आहे ना आपणच दणका मारून घेतला. अशी पाहुण्याची धावती भेट घेऊन आम्ही निघालो समोर. तासाभराचा प्रवास करत आहे ना दादा डायरेक्ट कुंभकर्णासारखा झोपला होता. दादाले म्हणलं उठात नाही तर तुम्हाला पाहून ड्रायव्हर बी झोपून जाईल. असं झोपत झापत ना आम्ही येऊन पोहोचलो होतो संभाजीनगरला आलो तसं आम्ही ना बजाज हॉस्पिटलला आलो. आता इथं यायचं कारण म्हणजे पाहुण्याची भेट घेणं होती. दादाले म्हणलं तुम्ही या भाऊ भेट घेऊन, तोपर्यंत ना चिवून मी थांबतो बाहेर. पाहुण्याची भेट घेऊन ना आम्ही निघालो होतो डायरेक्ट शनी शिंगणापूरला. रस्त्यात जाताना ना एवढा खतरनाक नजारा होता, एकच नंबर. आता शनी शिंगणापूरला पोहोचल्यावर ताईला म्हणलं कमानीची क्लिप घे, तर तिले काही झोप सुधरत नव्हती वाटतं. कमानीच्या नादात हॉटेलची घेऊन टाकली. आल्या ना पहिले तर गाडी पार्किंगला लावून दिली आणि पूजेचं ताट घेऊन निघालो मंदिरात. पहिले तर ताईनं हे असं केलं, त्यानंतर ना आपल्या साध्या सुध्या पद्धतीनं पूजा करून घेतली आणि मस्त दर्शन घेऊन घेतलं. आता शनी शिंगणापूरला मी पहिल्यांदा चालू होतो, त्यामुळे ना एवढं भारी वाटत होतं, असं वाटत होतं येतच थांबा. तसा मी या अगोदर बी गेलो होतो पप्पा सोबत, पण तेव्हा ना मी एवढा लहान होतो की मला काहीच समजत नव्हतं. दर्शन वगैरे झाल्यावर ना आम्ही निघालो होतो शिर्डी जाण्यासाठी. पण मधात त्याच्या ना भाऊ एकदम मोठी चहाची कॅटली दिसली आणि वरून या हॉटेलचं नाव आपल्याला सूट पण होत होतं. आता एवढ्यात आपलं भागणार नव्हतं म्हणून समोर आल्यावर ना हॉटेलवर थांबलो. या हॉटेलचं नाव काय जरा कमेंट करून सांगा बरं. मस्त जेवण वगैरे करून घेतलं. आता आपल्या पोटात गेलं म्हणल्यावर गाडीच्या बी पोटात गेलं पाहिजे म्हणून तिला बी 90 पाजून दिली. आपल्याकडे ना भाऊ पंपावर लोक कुत्र्यासारखे मावणी राहिले आणि इकडे पंपावर ना कुत्र्यासोबत चुविनी. त्यानंतर ना भाऊ आम्ही येऊन पोहोचलो शिर्डीला. शिर्डीत आल्या ना पहिले तर बेकरीत आलो, तिथून मस्त केक घेऊन घेतला. आता केक घ्यायचं कारण म्हणजे ताईचा दादाचा होता आज लग्नाचा वाढदिवस आणि या नांदात ना भाऊ आम्हाला झाला होता उशीर. चला भाऊ बाकीचं सांगतो पार्ट 2 मध्ये. तोपर्यंत तुमच्या भावाला घ्या फॉलो करून.